मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर S G खानापुरे. भाग 7D यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. याच्यापूर्वी आपण भाग 7C बघितलेला आहे. या भाग 7 मध्ये आपण क्षेत्रबंधन कायदा याविषयी बघत होतो. ज्यांनी भाग 7A 7B आणि 7C बघितलेले नाही त्यांनी पहिल्यांदा त्या सगळ्या 3 भाग बघून घ्या आणि त्यानंतर हा जो भाग 7D आहे ते तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे विषय समजेल. तर या भाग 7D मध्ये आपण बघणार आहे की एक्झॅक्टली 1976 मध्ये क्षेत्रबंधन उठवलं म्हणजे नेमकं त्यांनी काय बदल केलेला आहे. 1956च्या यादीमध्ये आणि 1976च्या यादीमध्ये काय असं नेमकं बदल झालेला आहे, एक्झॅक्टली काय तरतुदी होते, काय गाईडलाईन्स होते आणि त्यांनी नेमकं काय याच्यामध्ये चेंजेस केलेले आहे, या विषयावरती आज आपण बघूया. बघा या 1956 मध्ये जी यादी बनली होती, तर ती 1956 मध्ये जी यादी बनलेली आहे तर तीच यादी 1976 मध्ये त्यांनी कंटिन्यू केलेलं आहे. त्या लिस्टमध्ये काही त्यांनी फरक केलेला नाही. फक्त त्यांनी काय बदल केलेला आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जमातींच्या साठी 1956 मध्ये एरिया रिस्ट्रिक्शन लावलं होतं. म्हणजे अमुक जिल्ह्यामध्येच किंवा अमुक तालुक्यामध्येच ह्या महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी किंवा ठाकूर हा ही लोक राहतात, बाकीच्या जिल्ह्यामध्ये राहत नाही. अशा पद्धतीने त्यांनी अनेक जमातींच्या साठी एरिया त्यांनी असं रिस्ट्रिक्ट केलं होतं. एक ठराविक एरियामध्येच ही लोक राहतात आणि त्याच्या पलीकडे ही लोक राहत नाही असं त्यांनी केले होते. आणि त्याच्यामुळं काय झालं की बाबा त्याच जमातीमधील जे इतर लोक आहेत जे त्या क्षेत्राच्या पलीकडे राहतात, तर त्या लोकांना कुठल्याही प्रकारची फॅसिलिटी मिळत नव्हते आणि ते बंद झाले 1956 पासून. आणि अशा पद्धतीने अनेक जमातींच्या वरती ह्या महाराष्ट्रामध्ये अन्याय झाला, ज्यामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी सुद्धा आहे. तर हे जेव्हा केंद्र शासनाच्या लक्षात आलं की बाबा क्षेत्रबंधन लावणं हे चुकीचं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सगळे जमाती हे वास्तव्य करतात, फक्त काही ठराविक जमाती जर सोडला, ठराविक जमाती ठराविक जिल्ह्यामध्ये किंवा ठराविक तालुक्यामध्ये राहतात, परंतु बाकीचे सगळेचे सगळे जमाती हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्र प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही लोक आहेत. आणि मानववंशशास्त्राने संदर्भ ग्रंथ, डिस्ट्रिक्ट गॅजेटियर, सेन्सस रिपोर्ट ह्या सगळ्यावरनं लक्षात येतं की बाबा ही सगळी जमाती प्रत्येक ठिकाणी आहे आणि म्हणून आपण क्षेत्रबंधन लावणं चुकीचं आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, 1976च्या यादीमध्ये कुठल्याही प्रकारची नवीन जातींना किंवा जमातींना त्याने ऍड केलं नाही. किंवा 1976च्या यादीमध्ये जी 1956 मध्ये जी काही जमाती होते, तर त्यातील कोणत्याही जमातीला त्यांनी बाहेर काढलेलं नाही. इन्क्लुजन किंवा एक्सक्लुजन ह्याच्यामध्ये करण्यात आलेलं नाही. त्यांनी फक्त काय केलं, यादी 1956 ची जशी आहे तशीच त्यांनी ठेवलेलं आहे. फक्त गुजरात वेगळं त्यांनी केलं, महाराष्ट्र वेगळा केला. बरोबर, गुजरात वेगळं, महाराष्ट्र वेगळं त्यांनी केला. तर महाराष्ट्राबद्दलच आपण बोलू, तर महाराष्ट्रामधली जी काही जमाती होते 1956च्या यादीमध्ये, तर त्यांना जशाचे तसं ठेवलं. कोणालाही ऍड केलं नाही, कोणाला डिलीट केलं नाही. फक्त त्यांनी केलं काय, तर त्यांच्यावरती जे काही क्षेत्राचं बंधन लावण्यात आलं होतं, तो फक्त क्षेत्रबंधन हटवलेलं आहे. नायदर इन्क्लुजन नॉर एक्सक्लुजन, ओनली द एरिया रिस्ट्रिक्शन of many scheduled tribes have been removed in 1976. बरोबर, फक्त एक दोन जमाती आहेत
त्या दोन जमाती फक्त काही विशिष्ट जिल्ह्यामध्येच राहतात ही वस्तुस्थिती आहे. आणि याबाबत चंदा कमिटी, लोकूर कमिटी, जॉईंट कमिशन यांनी सांगितलं होतं की बाबा ही जी जमाती आहेत दोन, हे फक्त एवढ्याच तालुक्यामध्ये राहतात, एवढ्याच जिल्ह्यामध्ये राहतात, त्यांना मात्र त्याच ठिकाणी तुम्ही ठेवा, पण बाकीची सगळी मात्र जी आहेत हे प्रत्येक जिल्ह्यात राहतात आणि त्यामुळं त्यांच्यावरती जे काही तुम्ही क्षेत्रबंधन लावलेले ते हटवा, ते काढून टाका. अशा पद्धतीने ती शिफारशी झाल्यामुळं 1976ला काय झालं, फक्त दोन जमातींना वगळून बाकीच्या सगळ्या जमातीवरचं क्षेत्रबंधन हटवण्यात आलं. तर यामध्ये आपण बघू, ही वाचू. बघा, इट्स इट इज अ जनरल स्कीम is not to have any inclusion in and exclusion from the existing list of scheduled castes and scheduled tribes, except to the extent they are consequential to the removal of area restrictions, which is the basic object of this bill. इथं काय म्हटलं त्यांनी, हे जे 1976चं बिल आहे, तर हे बिलचं एकच कारण आहे, ह्याच्यामध्ये कुठलंही आम्ही नव्याने जमाती ऍड करत नाही किंवा 56 मधल्या यादीतील जमाती आम्ही बाहेर काढत नाही. फक्त आम्ही काय करतो की बरेचशा जमातींच्या वरती एरिया रेस्ट्रिक्शन लावलेलं आहे, ते फक्त एरिया रेस्ट्रिक्शन आम्ही उठवतो, बाकी आम्ही काही बदल करत नाही. ओके. आता बघा, यामध्ये बघा, हा, आय वुड इथं म्हणलेलं आहे की बा, I would invite the attention of the honorable members of the fact that on the 19th May, the honorable minister came with the memorandum saying that this bill is merely for the purpose of removal of area restriction. की बाबा, जे काही होम मिनिस्टर होते, तर त्यांनी ही बिल आणलेलं आहे, तर ही बिल फक्त केवळ केवळ कशासाठी आहे, तर एरिया रेस्ट्रिक्शन रिमूव्ह करण्यासाठी आहे, बाकीचे इथं काही आपल्याला करायचं नाही. पुढं म्हणलेलं आहे, द ओनली, खाली बघा, द ओनली ऑब्जेक्ट ऑफ दिस बिल इज टू सी दॅट द एरिया रेस्ट्रिक्शन्स आर रिमूव्ह. बरोबर, ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय बघायचं आहे की एरिया रेस्ट्रिक्शन हे काढण्यात आले की नाही, एवढंच आपल्याला ह्यामध्ये बघायचं आहे. म्हणजेच आपण फक्त हे बिल कशासाठी आणलेलं आहे, तर एरिया रिस्ट्रिक्शन हटवण्यासाठी आपण आणलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा, हे स्वतः ब्रह्मानंद रेड्डी म्हणतात, जे त्यावेळी होम मिनिस्टर होते आणि ज्यांच्याकडे हे मुख्य काम होतं, तर ते स्वतः ब्रह्मानंद रेड्डी काय म्हणतात की, ते म्हणतात की ॲज आय हॅव सेड वन्स, ट्वाइस, थ्राइस, मी तुम्हाला एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगतोय, काय, दिस बिल इज नॉट अ बिल आयदर टू इन्क्लूड कम्युनिटीज ऑर टू एक्सक्लूड कम्युनिटीज. हे बिल नव्याने कुठले, कारण का तिथले काही मेंबर्स, खासदार, ही मागणी करत होते की बाबा ह्याला ऍड करा, त्याला रिमूव्ह करा, अशा पद्धतीने ते करत होते. पण ह्यांनी काय सांगितलं, तुम्हाला एकदा सांगतो, दोनदा सांगतो, तीनदा सांगतो की बाबा हे बिल कुठल्याही प्रकारचे नवीन ऍड करण्यासाठी नाही किंवा असलेल्यांना बाहेर काढण्यासाठी नाही आहे. हे बिल फक्त एरिया रेस्ट्रिक्शन रिमूव्ह करण्यासाठी आहे. बरोबर. आणि पुढे काय म्हटलं बा, त्याने एक एक्झाम्पल दिलेलं आहे, दिस बिल इज रिस्ट्रिक्टेड, इट ओनली सेज दॅट इफ इन वेस्ट बेंगाल a certain community is scheduled as a scheduled caste in 3 or 4 districts, but not so scheduled in other districts. ते काय म्हणतात की, फॉर एक्झाम्पल, समजा एखादी विशिष्ट जाती आहे, ही जाती वगैरे का आलेले, हे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हे दोन्हींच्यासाठी अमेंडमेंट झालेलं आहे, फक्त शेड्यूल ट्राईबसाठी नव्हतं. ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पूर्ण भारतामध्ये हे अमेंडमेंट झालेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातील काही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब वरती यांनी बंधन घातले होते आणि ते बंधन त्यांनी उठवण्यासाठी हे सगळं आणलेलं आहे.
म्हणून काही ठिकाणी शेड्यूल कास्ट हा शब्द येतोय, काही ठिकाणी शेड्यूल ट्राईब हा शब्द येतो. परंतु तिथं समजून घ्या की बाबा ह्याचं मुख्य उद्देश काय आहे हे सांगत असताना त्यांनी ब्रह्मानंद रेड्डी म्हणतात की बाबा आपण कुठल्याही जातीला इन्क्लूड करत नाही किंवा कुठल्याही एक्सक्लूड करत नाही, आम्ही फक्त एरिया रिस्ट्रिक्शन उठवतो. आणि उदाहरण त्यांनी सांगितलं, समजा वेस्ट बेंगालमध्ये की बाबा विशिष्ट एक जाती आहे आणि त्याला की 3 ते 4 जिल्ह्यामध्येच त्याला शेड्यूल कास्ट म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे किंवा शेड्यूल ट्राईब म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. परंतु आता काय होईल बघा, इफ ओन इट ओनली सेज दॅट इफ इन वेस्ट बेंगाल a certain community is scheduled as a scheduled caste in 3 or 4 districts but not so scheduled in other districts. वेस्ट बेंगालमध्ये समजा फक्त एक कम्युनिटी आहे, एक कास्ट आहे, तर त्याला फक्त 3 किंवा 4 जिल्ह्यामध्येच शेड्यूल कास्ट म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे, पण बाकीच्या जिल्ह्यामध्ये नाही आहे. बाकी जिल्ह्यामध्ये त्याला शेड्यूल कास्ट म्हणलं जात नाही. मग अशा वेळी ते काय म्हणतात बघा, अशा वेळी म्हणतात नॉट नॉट सो शेड्यूल्ड इन अदर डिस्ट्रिक्ट दॅट कम्युनिटी विल बी शेड्यूल्ड कास्ट इन अदर डिस्ट्रिक्ट ऑल्सो. तर आता ही क्षेत्रबंधन उठवल्यामुळे काय होईल, तर हे पूर्वी फक्त 3 ते 4 जिल्ह्यामध्येच त्याला शेड्यूल कास्ट म्हटलं जात होतं 1956 मध्ये. परंतु आता 1976 मध्ये काय होणार आहे, तर इथून पुढे ते राज्यामध्ये पूर्ण त्या राज्यामध्ये त्याला शेड्यूल कास्टची दर्जा मिळेल आणि त्याला सगळे शेड्यूल कास्टची फॅसिलिटीज मिळतील. तर हेच उदाहरण आपण जर महाराष्ट्रामध्ये घेतलं तर काय होतं बघा, की फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या कोळीला मल्हार कोळी म्हणून जर फॅसिलिटी दिलं जात असतील 1956 मध्ये, तर 1976 नंतर काय होणार आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील मल्हार कोळ्यांना शेड्यूल कास्टची शेड्यूल ट्राईबची फॅसिलिटी दिले जातील. किंवा जर पुणे, ठाणे, नाशिक, अहमदनगर, कुलाबा या 5 जिल्ह्यातील 35 तालुक्यामधल्या कोळ्यांनाच जर फक्त महादेव कोळीचे फॅसिलिटी दिले जात असतील, तर इथून पुढे 1976 नंतर तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक खेडेगावातील जी काही महादेव कोळी आहे, तर त्या सगळ्यांना तिथून पुढे शेड्यूल ट्राईब म्हणून गणले जातील आणि त्यांना सगळ्या प्रकारचे फॅसिलिटीज दिल्या जातील. लक्षात घ्या. तर 56 ची यादी जी आहे, तर त्याच्यामध्ये लागलेले क्षेत्रबंधन हे पूर्णपणे रिमूव्ह करून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना मिळालं पाहिजे, संपूर्ण वेस्ट बेंगालमध्ये मिळालं पाहिजे, संपूर्ण कर्नाटकमध्ये मिळालं पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी काय केलं, त्या त्या जाती जमाती वरचे बंधन त्यांनी उठवले आणि पूर्ण ते ओपन केले, सगळीकडं जिथं असतील त्यांना द्या. ओके, असं झालं ते. हा, तर इथं मायग्रेशन नाही, हे मूर्ख लोक जे म्हणतात ना ते मायग्रेट झालेलेच लोकांना आहे, कुठं ते दाखव म्हणून या कायद्यामध्ये की बाबा टीएसपी आदिवासी क्षेत्रातलं 1956 मध्ये जे आदिवासी क्षेत्र म्हणून डिक्लेअर करण्यात आलं, तिथूनच मायग्रेट झालेल्या लोकांनाच फॅसिलिटी मिळतील असं हे बोंबलत असतात हे लोक. तर त्या लोकांना दाखव म्हणून कुठं आहे शब्द हे कायद्यामध्ये. त्या पडताळणी समिती अधिकाऱ्यांनी सुद्धा परवा खोटं बोलले, मायग्रेटेड झालेलेच लोकांना मिळणार. मी त्यांना आरटीआय खाली विचारलं, तुम्ही त्या दिवशी सांगितलं की मायग्रेटेड झालेल्या लोकांना मिळणार, तुम्ही कायद्यामध्ये दाखवा. नसेल तर तुम्ही ह्यांना विरोध पक्ष नेत्यांची तुम्ही दिशाभूल केलेली ह्याची तुमच्यावर ऍक्शन होईल. तसे खोटं बोलून सगळं फॅसिलिटी ते लाटतात, असं कुठेही नाही. त्यांनी काय म्हटलं, फक्त जे रिस्ट्रिक्शन लावलेले ते फक्त आम्ही उठवतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही महादेव कोळी असेल तर त्यांना ते मिळेल. ही लोक काय बोंबलतात, तिथून जे मायग्रेटेड झालेले त्यांना मिळेल, असं कुठेही नाहीये मित्रांनो, कुठेही नाहीये. ओके, हे फक्त सत्तेच्या मस्तीमध्ये ही लोक चुकीचे काही करतात, पण तसं प्रत्यक्षात ती नाहीये. पुढे बघा,
सुप्रीम कोर्टाचं हे ऑर्डर आहे. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं बघा, ते सुप्रीम कोर्ट म्हणतं, इव्हन प्रायर टू इंडिपेंडन्स दी महाराष्ट्र गव्हर्नमेंट डिक्लेअर्ड महादेव कोळी टू बी क्रिमिनल ट्राईब ॲज अर्लियर ॲज 29/5/1993 इन सिरियल नंबर 15 इन द लिस्ट सेकंड. हे ऍक्च्युली इथं चुकीचं झालेलं आहे. तर त्यावेळी महाराष्ट्र हा शब्दच नव्हता, पण या लोकांनी काय केलं, टाकलं आपला. सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे बघायला पाहिजे की 1933ला महाराष्ट्र होताच कुठं, 1960ला महाराष्ट्र तयार झाला. पण ठीक आहे, ह्याचा अर्थ आपल्याला समजतं. काय समजतं की बाबा पूर्वी ज्याला आपण बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणत होतो किंवा आत्ता ज्याला आपण महाराष्ट्र राज्य म्हणतो, तर ते महाराष्ट्र राज्यातील महादेव कोळ्यांना, ते कुठेही असो पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर त्यांना 1933 मध्ये क्रिमिनल ट्राईब म्हणून फॅसिलिटी मिळत होते. त्याच्यानंतर 1942 मध्ये त्यांना, महादेव कोळींना काय झालं, नोटिफाईड ॲज अ शेड्यूल ट्राईब. बघा, इन 1942 रिझोल्युशन इन सिरियल नंबर 15 इन द शेड्यूल बी ऑफ द बॉम्बे रिझोल्युशन, महादेव कोळी ट्राईब वॉज नोटिफाईड ॲज अ शेड्यूल ट्राईब. ऍक्च्युली हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. 1950ला हा शेड्यूल ट्राईब शब्द पहिल्यांदा आलेला आहे. इथं ऍक्च्युली 1942ला ॲबओरिजिनल अँड हिल ट्राईब आहे. ॲबओरिजिनल अँड हिल ट्राईब म्हणून महादेव कोळ्यांना 1942ला मिळत होते. बघा, सुप्रीम कोर्टाने सुद्धा दोन मिस्टेक इथं 4 वाक्यामध्ये केलेल्या आहे. इथं महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हटलं, त्यावेळी महाराष्ट्र पण नव्हतं, गव्हर्नमेंट पण नव्हतं, इंग्रज होते त्यावेळी. 1933ला इंग्रज होते भारतामध्ये. त्याच्यानंतर त्याने 1942ला शेड्यूल ट्राईब हा शब्द वापरलेला आहे. शेड्यूल ट्राईब हे 1950ला शब्द आलेला आहे. 1942ला ॲब ओरिजिनल अँड हिल ट्राईब नावाने महादेव कोळ्यांना फॅसिलिटी मिळत होते. ठीक आहे, काय हरकत नाही. पण आपण इथं फक्त एवढं समजून घेऊ, 1933ला पण महादेव कोळ्यांना फॅसिलिटी मिळत होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर 1942ला पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळत होते, बरोबर. पुढे त्यांनी काय म्हटलं बा, इट वॉज लेटर अमेंडेड ॲज सिरियल नंबर 13 इन द प्रेसिडेन्शियल शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब ऑर्डर 1950. इट वॉज रिट्रीटेड. री रिट्रीटेड म्हणजे काय, तर पुन्हा ते घेण्यात आलं. म्हणजे 1933 मध्ये, 1942 मध्ये जे महादेव कोळ्यांना फॅसिलिटी दिले जात होते, तर तेच पुढे त्याने कंटिन्यू केले. फक्त त्यांनी काय केलं, इथं शब्द शेड्यूल ट्राईब म्हणून वापरलं. 1950ला शेड्यूल ट्राईब म्हणून वापरण्यात आला. 1933ला त्यांनी काय सांगितलं, क्रिमिनल ट्राईब. 1942ला ॲबओरिजिनल अँड हिल ट्राईब. आणि 1950ला मात्र त्याच महादेव कोळ्याला शेड्यूल ट्राईब म्हणून त्यांनी भारत सरकारने ट्रीट केलेल्या, पुन्हा तेच घेतलेल्या, बरोबर. रिट्रीटेड म्हणजे पुन्हा ते उचलून घेणे, आहे तसं उचलून घेणे. पुढे काय म्हटलं बघा, अ स्लाइट मॉडिफिकेशन वॉज मेड इन दॅट बिहाफ बाय द प्रेसिडेन्शियल नोटिफिकेशन डेटेड 29/10/1956. आता 1956 मध्ये स्लाइट मॉडिफिकेशन करण्यात आलं. काय, महादेव कोळ्याबद्दल काय मॉडिफिकेशन आपल्याला माहित आहे की तिथं एरिया रिस्ट्रिक्शन लावण्यात आलं. ऍक्च्युली 33ला रिस्ट्रिक्शन नव्हतं, 42ला रिस्ट्रिक्शन नव्हतं, 50ला रिस्ट्रिक्शन नव्हतं. फक्त 56ला त्यांनी काय केलं, रिस्ट्रिक्ट केलं. संपूर्ण महाराष्ट्रात सोडून फक्त 5 जिल्ह्यातील ह्या 35 तालुक्यामध्ये त्यांनी रिस्ट्रिक्ट केला. पुढे काय म्हटलं बघा, इन द 1976 अमेंडमेंट ऍक्ट देर इज नो सबस्टेन्शियल चेंज एक्सेप्ट रिमूव्हिंग द एरिया रिस्ट्रिक्शन. 1976 मध्ये मात्र काय झालं, तिथं कुठल्याही प्रकारचे बदल न करता, बाकीचे बदल न करता, फक्त त्यांनी काय केले की एरिया रिस्ट्रिक्शन त्यांनी रिमूव्ह केले. 1956ला लावलेलं एरिया रिस्ट्रिक्शन पुन्हा हटवलं आणि 50 सारखं ते पूर्ववत केलं. 33 मध्ये जसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळत होते, 42 मध्ये जसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळत होते, 50 मध्ये जसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळत होते, तसंच 56ची यादीतील रिस्ट्रिक्शन हटवलं आणि पूर्वीसारखं
त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी ते महादेव कोळ्यांच्यासाठी रिझर्वेशन लागू केलं. बरोबर. आणि हे मूर्ख लोक काय सांगतात की जे तिथून मायग्रेट झाला, अरे बाबा तुझं एरिया रेस्ट्रिक्शन आलं कधी 56ला. 56ला ते ट्रायबल एरिया म्हणून डिक्लेअर झाला पहिल्यांदा 56ला. पण त्याच्यापूर्वी काय, त्याच्यापूर्वी 33 मध्ये कुठं होते ट्रायबल एरिया, नॉन ट्रायबल एरिया? 42ला कुठं होता, 50ला कुठं होता? आत्ता कुठं 56ला ते ट्रायबल आणि नॉन ट्रायबल एरिया ह्या मूर्ख लोकांनी करून ठेवले. आणि नंतर जेव्हा त्यांच्या मूर्खपणा लक्षात आलं, पुन्हा त्यांनी 76ला हटवलं आणि त्यांनी सांगितलं हे आम्ही केलेलं मूर्खपणा आहे, असं कुठल्याही जाती जमातीने लावता येत नाही आणि हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे लोक आहेत म्हणून त्याने हटवलं. बरोबर. म्हणजे इथं आपल्याला काय बघायचं आहे, 1976 आणि 1956 मध्ये काय फरक आहे? तर 56 मध्ये जी यादी आहे ती तशीच यादी 76 मध्ये घेतलेला आहे. 56च्या यादीमध्ये काही फरक केलेला नाही त्यांनी. तिथं जे जे जमाती होती त्या त्या जमाती सगळी जशीच तसे घेतलेल्या आहे. हा, फक्त त्यांचा सिरियल नंबर बदललेला आहे. सिरियल नंबर का बदललेला आहे? तर 56 मध्ये गुजरात आणि महाराष्ट्र हे एकत्र होते. नंतर ते 60ला ते सेपरेट झाले. बरोबर. मग 60ला ते सेपरेट झाले. त्यामुळे ती यादी, ह्याच्यातली यादीतले काही गुजरातमध्ये गेले जमाती आणि काही जमाती महाराष्ट्रामध्ये राहिले. त्यामुळे ते क्रम बदललेला आहे. फक्त 1 2 3 4 चे अनुक्रम आहे, ती अनुक्रम फक्त बदललेला आहे. परंतु त्या जातीमध्ये एक पण कमी करण्यात आलेलं नाही, एक पण वाढवण्यात आलेलं नाही. फक्त त्यांनी काय केलं, एरिया रेस्ट्रिक्शन हटवलेलं आहे. इथं पुढे काय म्हटलं बघा, दस महादेव कोळी अ शेड्यूल ट्राइब continued to be a scheduled tribe even after independent. सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की महादेव कोळ्यांना शेड्यूल ट्राइब म्हणून कंटिन्युअसली आता काय झालं 1976 नंतर तर ती सवलती मिळायला लागले. कसं कंटिन्युअसली? जे भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी मिळत होते पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी त्या फॅसिलिटी मिळत होते, त्याच फॅसिलिटी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पुन्हा त्यांनी कंटिन्यू केले. म्हणजे सगळीकडे मिळत होते, आता पण त्यांनी सगळीकडे देण्यासाठी प्रोव्हिजन केलं 1976 मध्ये. त्यामुळे 56 आता ते उडाल, त्याचा काही संबंध नाही. ते फेक लिस्ट त्यांनी बनवली होती आणि ते गायब झालं. बरोबर. त्याच्यानंतर इथं बघा, यामध्ये 1981चं सेन्सेस ऑफ इंडियाचं हा रिपोर्ट आहे. काय म्हटलं बघा त्याने 1981ला म्हटलेलं आहे रिसेंटली, कारण का हे 1976ला उठवलं त्यामुळे त्यांनी शब्द वापरला रिसेंटली. रिसेंटली दी शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राइब ऑर्डर अमेंडमेंट ऍक्ट 1976 हॅज कम इन टू फोर्स. तर 1981ला असं सांगितलं, आता सध्या 1976चं एरिया रिस्ट्रिक्शन ऍक्ट हे काय झालेलं आहे, आता ती लागू आहे. बरोबर. द मेन पर्पज ऑफ दिस अमेंडमेंट ऍक्ट was to remove area restrictions in respect of most of the scheduled caste and scheduled tribes. या एरिया रिस्ट्रिक्शन ऍक्टचं 1976चं कायद्याचं मुख्य उद्देश, मेन पर्पज काय होतं, तर रिमूव्ह दी एरिया रिस्ट्रिक्शन्स इन रिस्पेक्ट ऑफ मोस्ट ऑफ द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब्स. तर ह्याचं मुख्य उद्देश हे होतं की 1956ला बरेचशा जातीवरती, बरेचशा जमातींच्या वरती ह्या लोकांनी बंधन लावला होता चुकीच्या कारणाने, आणि ते बंधन उठवणे हा एकमेव त्याच्या मागचा उद्देश आहे. ओके. पुढे बघा, दिस लिस्ट ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब्स अपेंडेड टू दिस ऍक्ट आर मटेरियली द सेम ॲज कंटेन्ड इन दी शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब ऑर्डर 1956. बघा, तर 1976ची जी काही लिस्ट आहे तर ती लिस्ट मटेरियली सेम म्हणलेलं आहे. मटेरियली सेम याचा अर्थ, तर जेवढे काही जाती किंवा जेवढे काही जमाती 1956च्या लिस्ट मध्ये होते ते सगळे जाती आणि सगळे जमाती हे 76च्या लिस्ट मध्ये पण आहे. त्या मटेरियल मध्ये काय बदल झालेला नाही.
कुणाला काढलं नाही किंवा कुणाला ठेवलं नाही. बरोबर, तिथं काही झालं नाही, ती जशी आहे तशीच यादी इकडे घेतलेला आहे, फक्त क्रम त्यांचा बदललेला आहे. बरोबर, बघा मटेरियली सेम, म्हणजे याचा अर्थ 1956 मध्ये कोळी मल्हार होते ठाण्याला, आणि 1956 मध्ये महादेव कोळी 5 जिल्ह्यातील 35 तालुक्यामध्ये होते. म्हणजे मल्हार पण होते, महादेव पण होते, आणि ढोर कोळी तर आहेच आहे पहिल्यापासून. त्याचा आणि एरिया रिस्ट्रिक्शनचा काही संबंधच आलेला नाही, त्यामुळे त्याच्याविषयी बोलायची काही गरजच नाही. बरोबर, तर महादेव कोळी आणि मल्हार कोळी दोन्ही 56च्या यादीमध्ये होत्या, आणि त्या यादी, त्या जमाती 76 मध्ये आल्या. आणि फक्त फरक काय झाला, तर ठाणे जिल्ह्यामध्येच फक्त मल्हार कोळी म्हणण्याऐवजी 76च्या यादीमध्ये काय म्हणलं, संपूर्ण महाराष्ट्रातील मल्हार कोळी. आणि 5 जिल्ह्यातील 35 तालुक्यातील महादेव कोळी असं म्हणण्याऐवजी 76च्या यादीमध्ये काय म्हणलं, संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील महादेव कोळी. लक्षात घ्या, हा बदल इथं झालेला. ओके, द ओनली डिफरन्स इज दॅट most of the scheduled caste and scheduled tribes are now notified throughout the state. काय म्हणलं, आता फक्त फरक काय आहे 56 मध्ये आणि 76 मध्ये, तर 76 मध्ये त्यांनी सांगितलं की बाबा द ओनली डिफरन्स इज दॅट मोस्ट ऑफ द शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राइब्स आर, मोस्ट ऑफ दी का म्हटलेले त्यांनी, सगळं का म्हटलं नाही, तर महाराष्ट्रामध्ये 2 जमातीसाठी त्यांनी एरिया रिस्ट्रिक्शन कंटिन्यू केलेलं आहे. 56 मध्ये जशी होती तशीच त्यांनी 76 मध्ये कंटिन्यू केलेले 2 जमातीला, पण बाकीच्या जमातीवरचं बंधन त्याने हटवलेलं आहे, म्हणून त्याने मोस्ट ऑफ दी म्हणलेलं आहे. बरोबर, सगळे म्हणलेले नाही त्याने, फक्त मोस्ट ऑफ दी. आपण बघू नंतर. तर द ओनली डिफरन्स इज दॅट मोस्ट ऑफ द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब ऑर्डर ट्राइब्स आर नाउ नोटिफाइड throughout the state, unlike in the 1956 order where in most cases were not notified in relation to different regions of the state. आता 56 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी यांना शेड्यूल ट्राइब म्हटलं जातं जाईल, परंतु 56 मध्ये मात्र त्यांना फक्त काय केलं होतं, एक विशिष्ट एरियामध्ये त्यांना बांधून ठेवण्यात आलं होतं. ही फरक आहे, तिथं विशिष्ट एरियामध्ये यांना बसवलं होतं, आणि 56 मध्ये मात्र थ्रू आउट दी स्टेट आता त्यांनी केलेलं आहे. ओके, वेर नोटिफाईड इन द स्टेट रिझल्टिंग इन एरिया रिस्ट्रिक्शन, म्हणजे 56 मध्ये एरिया रिस्ट्रिक्शन लावलं होतं, तो आता इथं 76 मध्ये नाही. द अमेंडमेंट ऍक्ट ऑफ 1976 डिड नॉट इन्क्लूड द लिस्ट ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब्स. हा, ही इन्क्लूड केलेलं नाही, मी तुम्हाला सांगितलं वारंवार, त्याच्यामध्ये इन्क्लूड पण केलेलं नाही, एक्सक्लूड पण केलेलं नाही. ती सगळी जमाती आहे तसं पुढं कंटिन्यू केलेलं आहे, फक्त त्यांच्यावरचं एरिया रिस्ट्रिक्शन उठवलेलं आहे. आता बघा फॉर एक्झाम्पल नेमकं काय झालं होतं तिथं आपण समजून घेऊ. हा 1956 यादी आहे. बरोबर, आता बघा ही 1956 यादीमध्ये कुणाकुणावरती यांनी बंधन आणले होते. फॉर एक्झाम्पल बघा की बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये, म्हणजे आता ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो ते, आता हे बघ त्यांनी म्हटलं होतं बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंदा, औरंगाबाद, परभणी, नांदेड ह्या भागामध्ये फक्त काय केलं होतं की बाबा थ्रू आउट दी स्टेट एक्सेप्ट एक्सेप्ट ह्या ह्या जिल्ह्यामध्ये कोण नाही आहे, तर हे बरडा, बावचा, भिल्ल, चोदरा, तर ही लोक ह्या जिल्ह्यामध्ये नाही आहे. पूर्ण महाराष्ट्रात आहेत पण ह्या जिल्ह्यामध्ये नाही असं सांगितलं होतं. म्हणजे औरंगाबाद मध्ये असणाऱ्या भिल्लांना पूर्वी मिळत नव्हते, समजा इथं नागपूरमध्ये असलेल्या बरडाला मिळत नव्हते, म्हणजे नागपूरमध्ये बरडा नाही, औरंगाबादमध्ये बरडा नाही किंवा भिल्ल नाही, असं हे 1956 मध्ये सांगितलं होतं. त्यामुळे ह्या जिल्ह्यातील लोकांनी अर्ज जर केला तर ह्यांना द्यायचं नाही, कारण का ह्या जिल्ह्यात ही लोकच नाही आहे, ही 4 जाती नाही आहे. भिल्ल आणि भिलपैकी कुठले कुठले,
तर त्यांनी वेगवेगळे जाती आहेत, त्याच्यामध्ये ही सगळी जाती भिलते, तर हे हित नाही आहे असं त्यांनी सांगितलं होतं. मग ह्याला म्हणायचे एरिया रिस्ट्रिक्शन. एरिया रिस्ट्रिक्शन म्हणजे तिथल्या लोकांनी, ह्या जिल्ह्यातील लोकांनी जर अर्ज केला तर ह्यांना ते दिलं जात नव्हतं आणि ह्यांना सांगितलं जात होतं की बाबा ह्या आमच्या जिल्ह्यामध्ये तडवी भिल्ल नाही, आमच्या जिल्ह्यामध्ये डोंगरी भिल्ल नाही, आमच्या जिल्ह्यामध्ये बावचा नाही, त्यामुळे तुम्हाला मिळणार नाही, असं ते सांगितलं जात होतं. त्याला म्हणायचं एरिया रिस्ट्रिक्शन. बरोबर. त्याच्यानंतर बघा कोळ्यांच्या बद्दल. ठाणे, ठाण्यामध्ये फक्त मल्हार कोळी 56 मध्ये दाखवलं होतं. आणि कोळी महादेव किंवा डोंगर कोळी कुठं? अहमदनगर, कुलाबा, नाशिक, पुणे आणि ठाण्यामध्ये. म्हणजे काय व्हायचं 1956ला? जर समजा एखादा नागपूर मधला मल्हार कोळी जर अर्ज मागायला गेला, मला मल्हार कोळ्याचं सर्टिफिकेट द्या, तर तिथले नागपूर मधला कलेक्टर काय सांगायचा की बाबा नाही, नागपूरमध्ये मल्हार कोळी राहतच नाही, हे फक्त ठाण्यामध्ये राहतात. समजा साताऱ्यामधले एखादा मल्हार कोळी गेला, मला मल्हार कोळीचे सर्टिफिकेट द्या, तर ते काय म्हणायचे, नाही, मल्हार कोळी आमच्याकडे राहतच नाही, हे फक्त ठाण्यामध्ये राहतात. त्याच वेळी कोळी महादेवचा समजा एखादा कोल्हापूर मधला गेला कलेक्टरकडे, मला कोळी महादेव सर्टिफिकेट द्या, तर लगेच कलेक्टर काय म्हणायचा, नाही, आमच्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोळी महादेव राहत नाही, ते फक्त अहमदनगर, कुलाबा, नाशिक, पुणे आणि ठाण्यामध्ये राहतात. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने समजा एखादा औरंगाबाद मधला गेला, मला द्या, तर औरंगाबादला पण सांगितलं जायचं की बाबा हिथं राहत नाही. समजा त्यातल्या त्यात पुण्यामधलं समजा की हिथं हे काही जिल्हे तालुके दाखवलेले आहे, त्या तालुके सोडून आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, ही वेल्हे, हे तालुके सोडून जर समजा दुसऱ्या एखाद्या तालुक्यातला एखादा माणूस गेला, मला महादेवकुळ सर्टिफिकेट द्या, त्याला पण नाकारायचे. त्याला म्हणायचे नाही नाही, पुणे तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये फक्त आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ इथंच राहतात, तर आमच्या तालुक्यामध्ये महादेवकोळी राहत नाही. अशा पद्धतीने त्या जिल्ह्यातल्या कोळ्यांच्या मध्ये भेदभाव होता, त्या तालुक्यातल्या शेजाऱ्यांच्या तालुक्यामध्ये भेदभाव होता. तर असं हे भेदभाव त्या 1956च्या यादीमध्ये होता आणि आता सुद्धा ते चालू आहे. त्या मूर्ख लोक 1976चा कायदाच त्यांनी वाचले नसल्यामुळं अजून इथंच ते चिकटून बसलेले आहेत. बघू आपण. त्याच्यानंतर बघा, ही ठाकूर लोकांना, ठाकूर मध्ये ठाकूर इन्क्लुडिंग का ठाकूर, क ठाकूर, मा ठाकूर, मा ठाकर, ही जी ठाकूर होते ना, तर त्यांना फक्त अहमदनगर, कुलाबा, नाशिक, पुणे आणि ठाणे याच जिल्ह्यातील ठाकूर लोकांना मिळायचे. जर एखादा सोलापुरातला ठाकूर गेला तर ते म्हणायचे नाही, सोलापूरमध्ये हे ठाकूर राहतच नाही. एखादा समजा आणखीन कुठलं तरी उस्मानाबाद मधला ठाकूर गेला तर त्याला म्हणायचं नाही, उस्मानाबाद ठाकूरच नाहीत. असं तो मूर्खपणा तो 1956 मध्ये घडत होता. आणि प्रत्यक्षात त्या जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे ठाकूर असायचे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये महादेव कुळे असायचे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मल्हार कुळे असायचे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये भिल्ल असायचे, बावचा असायचे. पण ही रिस्ट्रिक्शन लावल्यामुळं तर ती कलेक्टर लोक यादी दाखवायची, हे बघा आमच्या जिल्ह्यामध्ये राहतच नाही आणि तुम्ही लोक बोगस आहे, असं तो सांगितलं जायचं. बरोबर. त्याच्यानंतर बघा, हे बघा की एवढी लोक आहेत, एवढी जमाती आहेत, एवढी जमाती, ह्याच्यातले काही ह्याला पण गेले गुजरातला वगैरे, तर एवढी जमाती जी आहेत ना, ते फक्त 3 जिल्ह्यामध्ये दाखवलं जात होतं. कुठलं बघा, मेलघाट तहसील, मेलघाट नावाचा तिथं तालुका आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. तर अमरावती जिल्ह्यातील मेलघाट तालुक्यामध्येच ह्या लोकांना फॅसिलिटी मिळत होते. पण अमरावती तालुक्यामध्ये दुसरा एखादा तालुका असेल तर त्या तालुक्यातील ह्यातलं कुठल्याही जमातींना फॅसिलिटी दिलं जात नव्हतं. त्यानंतर चंदा म्हणजे चंद्रपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील फक्त गडचिरोली आणि सिरोंचा असं काहीतरी तहसील आहे, तालुका आहे, त्या 2च तालुक्यातील ह्या लोकांना मिळायचे.
पण इतर तालुक्यातल्या लोकांना पण मिळायची नाही. बाकीचे जिल्हे तर सोडूनच द्या, बाकीच्या जिल्ह्याला अंध अंध हे कुठेही नव्हते. 1956ला हे हे अंध लोक फक्त अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ, आणि त्यातल्या त्यात फक्त 2-3च तालुक्यामध्ये ही लोक होते, असं 1956चा कायदा सांगत होता. अंध म्हणा, हे बघा भिल्ल पुन्हा घेतलेले, हा, बागिया, बरोबर, हे धनवर, हा, असे बिंजवार, ह्या सगळी जी लोक आहेत ना, हे सगळे नगरे वगैरे वगैरे, राज वगैरे वगैरे, ह्या सगळ्या लोकांना फक्त 3 जिल्ह्यातील 2-3 तालुक्यामध्ये हे फॅसिलिटी मिळत होते. परंतु वस्तुस्थिती अशी होती की नाही, तर ही सगळी लोक वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये राहत होते, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये राहत होते, परंतु एरिया रिस्ट्रिक्शन लावले. आता बिल बघा, बिल हे सर्रास सगळे तालुक्यामध्ये असतात, सगळे जिल्ह्यामध्ये असतात, पण ह्या लोकांना दुर्दैवाने ते मिळत नव्हते. बरोबर. हे बघा गोंड, राजगोंड सुद्धा, हे बघा गोंड लोकांना, हे गोंड मधले सगळे उपगट आहेत, हे सगळे गोंड मधले उपगट आहेत, त्या लोकांना फक्त 3 जिल्ह्यामध्ये मिळत होते. परंतु लक्षात घ्या, एरिया रिस्ट्रिक्शन उठल्यानंतर ह्या लोकांना सहजपणे फॅसिलिटी मिळायला लागले, गोंड लोकांना किंवा भिल लोकांना किंवा आणखीन अंध लोकांना. पण त्याच लिस्टमध्ये कोळी मल्हार आणि कोळी महादेव आणि ठाकूर लोकांचं पण एरिया रिस्ट्रिक्शन हटलेलं आहे, पण त्यांना फॅसिलिटी देत नाही. 56 मध्ये ह्यांच्यावरती पण बंधन होते, पण 76 उठल्यानंतर यांना धाड 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 व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट मिळायला लागले. पण त्याच दरम्यान मल्हार कोळी, महादेव कोळी, टोकरे कोळी, टोकरे कोळ्यांच्या वरची सुद्धा एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं, पण त्या लोकांना मात्र ह्या लोकांनी सवलती दिल्या नाही. कारण का? सत्ता त्यांच्याकडे गेली. सत्ता त्यांच्याकडे गेल्यामुळे 1950 पासून ती लोक आमदार होत होते. आदिवासी मंत्रालय त्यांच्याकडे आहे. त्याच्यानंतर सगळी जे काही आदिवासी संबंधित जे काही कमिटी आहेत, त्या सगळ्या कमिट्या त्यांच्याकडे आहेत. ट्रायबल ऍडवायझर कमिटी त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून त्या लोकांनी काय केलं की आपल्याकडे जेवढी लोक तेवढ्या 15-16 लोकांना द्यायचं, 15-16 जमातींना द्यायचं आणि बाकी जमातींना टाकून द्यायचा. ठीक आहे. आता धनगरांची संख्या जास्त आहे, धनगर आता येतीलच. जर ते अनुसूचित जमातीमध्ये आले तर धनगरांचा मुख्यमंत्री आपला आदिवासी मंत्री होईलच, कारण लोकसंख्या त्यांची जास्त जास्त आहे. त्यानंतर आपण मागणी करू, ते धनगराचा जो का आदिवासी मंत्री होईल, तर त्याला सगळा हे इतिहास माहित आहे आणि त्यानंतर आपल्याला मिळेल. बरोबर. तर ह्यांची मस्ती तोडणं गरजेचं आहे. हे जे 25 आमदार आहेत ना, यांची मस्ती जी आहे ना, ती तोडणं गरजेचं आहे. यासाठी धनगर आता येतातच आणि बरोबर ते करतीलच. ओके. त्याच्यानंतर बघा की ह्या लोकांना फक्त काय नव्हते, एरिया रिस्ट्रिक्शन नव्हते. 1956ला फक्त हलवा हलवी कमार वगैरे वगैरे हे जे आहेत ना कोलाम, तर ह्यांना मात्र, हा, हे ओरॉन, धनगड, तर ह्या लोकांना कुठल्याही प्रकारची एरिया रिस्ट्रिक्शन नव्हते आणि 76 मध्ये पण नाहीये. ही लोक सगळीकडेच आहेत असं 56ची यादी म्हणत होते आणि 76ची यादी पण तेच म्हणते, हे सगळीकडेच आहे, ह्यांच्यावर कधी एरिया रिस्ट्रिक्शन लावण्यात आलेली नाही. हा एकच पुरावा लक्षात घ्या, हा एकच पुरावा धनगर लोकांना हे एसटी मध्ये इन्क्लूड करतो. हा एकच तुमच्या समोर जे दिसतं ना, ते धनगर लोकांनी एसटी मध्ये इन्क्लूड करताय. फक्त धनगर लोकांनी ह्याच्यावर फोकस केले आणि ह्याच्यावरती व्यवस्थितपणे मांडणी केली तर ते आरामशीर ते कशामध्ये येतात, एसटीच्या लिस्टमध्ये ते येऊ शकतात. बरोबर. पण आपण ह्या विषयावरती बोलणार नाही, पण ती लोक करतील, त्याच्यामध्ये पण हुशार लोक आहेत. पुढे बघा, पुन्हा अंध, भिल्ल, गोंड, बरोबर, कोया, कोलम, पारधी, छोटी, ह्या लोकांना फक्त कुठं मिळत होते 1956 मध्ये? औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड आणि उस्मानाबाद याच ठिकाणी यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत होते, सवलती मिळत होते. पण एखादा समजा औरंगाबादच्या पलीकड
सोलापूर आहे. तर सोलापूर जिल्ह्यातलं एखादा भिल जर मागितला मला द्या, तर 1956ला मिळत नव्हते सोलापूरमध्ये. समजा एखादा अंध, हा, दुसरं एखाद्या ठिकाणी असेल गोंड, दुसऱ्या एखाद्या जिल्ह्यामध्ये साताऱ्यामध्ये समजा गोंड आहे, आणि त्यांनी जर मागितलं तर त्याला मिळत नव्हते. कारण का, हे अंध, भिल्ल, गोंड, कोलम, कोया, परदान, थोटी ह्या सगळ्यांच्या वरती सुद्धा क्षेत्रबंधन होता. त्यांना फक्त या 4-5 जिल्ह्यामध्येच मिळत होते, तर बाकीचे कुठेही ते मिळत नव्हते. हे लक्षात घ्या. बरोबर. परंतु जेव्हा 76ला क्षेत्रबंधन उठलं, तर ह्या भिल्लाला, अंधाला, गोंडाला, ह्या परधानला, ह्या सगळ्यांना ते मिळायला लागले. पण त्या 76लाच मल्हार कोळ्यांच्यावरचं क्षेत्रबंधन उठलेलं आहे, ठाकूरवरचं क्षेत्रबंधन उठलेलं आहे, महादेव कोळेवरचं क्षेत्रबंधन उठलंय. पण त्या लोकांना मात्र ही लोक द्यायला तयार नाही. त्याच कायदा एकच आहे. 56 मध्ये ह्यांच्यावरती सुद्धा क्षेत्रबंधन होतं, आणि आमच्यावरती पण क्षेत्रबंधन होतं. 76 मध्ये ह्यांच्यावरचं पण हटलं आणि आमच्यावरचं पण हटला. पण दुर्दैवाने त्यांना फॅसिलिटी मिळायला लागले, पण आम्हाला फॅसिलिटी मिळायला तयार नाही 1976 पासून. कारण का, तर जिसकी लाठी उसकी भैंस, ज्याच्या हातात सत्ता तर तो मालक असतो. तर अशा पद्धतीने हे सगळं आपल्यावरती अन्याय झाला. ओके. बघा, आता ही 76ची लिस्ट आहे. 76ची लिस्ट आहे. आपण हे सगळं बघितलं, ह्या सगळ्यांच्यावरती बंधन होते. फक्त काही सोडलं तर हे सगळ्यांच्यावरती, अंधावरती, बिल्लावरती, बरोबर, गोंडावरती, हे बघा, हे बिल्ल, गोंड, अमुक तमुक, बिंजवार, इंजवार, हे सगळ्यांच्यावरती क्षेत्रबंधन होते. त्यांना विशिष्ट जिल्ह्यामध्येच ही लोक राहतात असं सांगण्यात आलं होतं. आता फॉर एक्झाम्पल इथं बघा, इथं फॉर एक्झाम्पल गोंड, हे गोंड फक्त कुठं सांगितलं त्यांनी, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड आणि उस्मानाबाद. तर इथं गोंड तुम्ही बघा, तर हा जर गोंड आपण कुठं आहे बघा, तर गोंडचे, हा पुढं असेल ते, हा हे बघा, हे गोंड. आता ही गोंड जे आहेत ना, हे सगळी गोंडाची उपजाती आहेत. तर ह्या गोंडावरती आता कुठेही जिल्हा लिहिलेला नाही. त्यांच्या समोर जिल्हा लिहिलाय का बघा, कुठेही जिल्हा लिहिलेला नाही. ह्याचा अर्थ हे गोंडावरती क्षेत्रबंधन हटलेलं आहे. म्हणजे गोंड कुठेही असलं तरी त्याला फॅसिलिटी मिळायला पाहिजे, आणि ते फॅसिलिटी मिळतात. बरोबर. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्यांच्या वरचे क्षेत्रबंधन होते पूर्वी. पण ह्या सगळ्यांच्या वरचं क्षेत्रबंधन 76ला हटलं, म्हणून इथं कुठेही जिल्हा दाखवलेला नाही. त्यांच्या समोर, भिल्लाच्या समोर कुठेही जिल्हा दाखवलेला नाही, बिंजवारच्या समोर जिल्हा दाखवलेला नाही. आता उदाहरणार्थ बिंजवार, ही बिंजवार कुठं कुठं दाखवण्यात आलं होतं बघा, इथं कुठं तर, हे बघा, इथं बिंजवार आहे बघा. हा बिंजवार फक्त अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील फक्त 2-3 तालुक्यामध्ये दाखवण्यात आला होता बिंजवारला. पण आता हे जिल्हे ह्या बिंजवारच्या समोर लिहिलेले नाही. हे बघा, हे बिंजवारच्या समोर आता जिल्हे लिहिलेले नाही. याचा अर्थ हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बिंजवार आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये बिंजवार आहे असं रिपोर्ट ह्या तिन्ही कमिटीने दिलं. कमी प्रमाण, कमी असेल जास्त असेल, परंतु बिंजवार हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे असं ते स्पॉट स्टडी केलंय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्याने अभ्यास केले ह्या जॉईंट कमिशनने आणि लोकर कमिशनने, आणि त्यांनी सांगितलं नाही, हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही लोक आहेत, भिल सगळीकडेच आहेत, बिंजवार सगळीकडे आहे. हा, काही ठिकाणी जास्त संख्या आहे, काही ठिकाणी कमी आहे, परंतु ही लोक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळं ह्यांच्यावर क्षेत्रबंधन लावणं चुकीचं आहे, हे हटवा. मग नंतर ते हटले. आणि त्याच पद्धतीने बघा, हे बघा, इथं मल्हार कोळी आहे. मल्हार कोळ्यांच्या समोर कुठला जिल्हा लिहिलाय का, नाही. आता इथं बघा, इथं मल्हार कोळी आहे, बरोबर, हा मल्हार कोळी. तर मल्हार कोळी फक्त कोणत्या जिल्ह्यात दाखवलं, ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये महादेव कोळी कोणत्या जिल्ह्यात, हे सगळं, बरोबर. आता तुम्ही बघा, हे 76च्या यादीमध्ये मल्हार कोळ्याच्या समोर कुठला जिल्हा म्हटलंय का, नाही. कारण का, तर जॉईंट कमिशन, चंदा कमिटी स्पॉट स्टडी करून त्यांनी सांगितलं, मल्हार कोळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, जे पाणी भरतात ते सगळे मल्हार कोळीच आहेत. असं सांगितल्यानंतर केंद्र शासनाने काय केलं, मल्हार कोळ्यांच्या वरती क्षेत्रबंधन हटवलं. म्हणजे
फक्त ठाणे जिल्ह्यात मल्हार कोळी राहतात हे शब्द त्यांनी माघार घेतले आणि पूर्ण महाराष्ट्रात राहतात असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर महादेव कोळी, हे बघा कोळी महादेव किंवा डोंगर कोळीवरती 5 जिल्ह्यामध्ये दाखवले होते, पण इथं जिल्हा लिहिला का समोर? नाही लिहिलं. म्हणजे काय झालं की त्या जॉईंट कमिशनने रिपोर्ट दिलं की बाबा जे शेती करतात ही महादेव कोळे आहेत आणि संपूर्ण प्रत्येक खेडेगावामध्ये ही लोक आहेत. सगळे महादेवाची पूजा करणारे लोक महादेवाच्या मंदिरामध्ये हे व्यवस्थापक म्हणून काम करतात, हे मिलिटरीमध्ये काम करतात, हे सगळे महादेव कोळीच आहेत. त्यामुळे फक्त 5 जिल्ह्यातील 35 तालुक्यात महादेव कोळी राहतात असं म्हणणं मूर्खपण आहे. तत्काळ हे सगळं तुम्ही काय करा, ह्यांच्यावरचं एरिया रेस्ट्रिक्शन हटवा. म्हणून शिफारस झाल्यानंतर मग इथं एरिया रेस्ट्रिक्शन हटवण्यात आलं. इथं कुठल्याही प्रकारची जिल्हे तालुके वगैरे लिहिलं गेलेले नाही. म्हणजे ही लिस्ट पूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे. जसं अंदासाठी एरिया रिस्ट्रिक्शन होता ते हटवलं, आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या अंदाला मिळतो. तसं आता कोळी मल्हारला सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळतो, कोळी महादेवला सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळतो. बरोबर. आता बघा पुढं, हे बघा ठाकूर, हा हे हे सगळंच हटलेलं आहे. काही लोकांना होतं हे बघा ओरान ओरान किंवा धनगरवरती कुठल्याही प्रकारचे क्षेत्रबंधन 56ला पण नव्हते आणि 76ला पण नाही. बरोबर. त्यांच्या समोर कुठलेही त्यांनी काय केलेलं नाही, जिल्हे लिहिलेले नाही. त्यामुळे ते पहिलेपासूनच त्यांच्यावर एरिया रिस्ट्रिक्शन नाही. हा एक शब्द जर त्या धनगरांना कळाला ना, हे पेटून उठतील ती लोक. हे मी बोलत नाही अजून, पण हे एवढ्या 2च कागदावरती त्यांना न्याय मिळतो. तर इथं बघा ठाकूर, बघा हे ठाकूर लोकांना कुठं कुठं दाखवलं होतं 56 मध्ये. हे बघा हे ठाकूर लोक अहमदनगर, कुलाबा, नाशिक, पुणे आणि ठाणे आणि त्यातील पण काही जिल्हे, काहीच तालुके, एवढ्याच तालुक्यामध्ये ठाकूर लोकांना दाखवण्यात आलं होतं. पण 76 मध्ये काय झालं? 76 मध्ये हे जे सगळे ठाकूर आहेत हे सगळ्या ठाकूरवरचं क्षेत्रबंधन हटलं. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे ठाकूर आहेत असं कायदा झाला. आणि हे फक्त कागदोपत्री झालं नाही, तर ह्या कमिट्या येऊन त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही लोक स्पॉट स्टडी केलेले आहे. म्हणजे त्या त्या जिल्ह्यामध्ये ती लोक राहत होते आणि ते सगळं डाटा बघत होते, लोकांशी मुलाखत घेत होते, चर्चा करत होते तिथल्या अधिकाऱ्याबरोबर, त्यांच्या घरी जाऊन त्यांची चालीरीती विचारत होते, त्यांच्या जुन्या सगळ्या गोष्टी समजून घेत होते. आणि त्याच्यातनं त्यांनी सांगितलं नाही, हे ठाकूर हे संपूर्ण महाराष्ट्रात आहेत, फक्त अमुकच जिल्ह्यामध्ये आहेत असं नाही, संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. म्हणून त्यांनी 76 कायदा केला. महादेव कोळी संपूर्ण महाराष्ट्रात आहे, मल्हार कोळी संपूर्ण महाराष्ट्रात आहे. म्हणून मित्रांनो, सगळ्यांच्या वरती क्षेत्रबंधन हटलेलं आहे. आज जे स्वतःला ओरिजिनल आदिवासी समजतात ना, त्यांच्यावर सुद्धा क्षेत्रबंधन होतं 56ला आणि आमच्यावरती सुद्धा क्षेत्रबंधन होतं. पण 76 नंतर त्यांच्यावरचं पण हटलं आणि आमच्यावरचं पण हटलेलं आहे. त्यामुळं 76 नंतर सगळ्यांना समान संधी मिळालेली म्हणा, समान अधिकार मिळालेले आहे. मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये बोलतो. फक्त इथं काय झालं, फक्त जे 2 जे कास्ट आहेत कुठले, हे बघा हे चोदरा म्हणून आहे बघा, हे जी चोदरा आहे, तर त्यांनी काय म्हटलं बघा, एक्सक्लुडिंग अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, औरंगाबाद, नांदेड वगैरे वगैरे वगैरे. तर ही चोदरा जी काही जमात आहे हे महाराष्ट्रभर आहे, पण कोणकोणत्या जिल्ह्यात नाही, एक्सक्लुडिंग म्हणजे नाही आहे. कुठल्या जिल्ह्यामध्ये नाही आहे? अकोल्यामध्ये नाही, अमरावतीमध्ये नाही, भंडारामध्ये नाही, हा बुलढाणामध्ये नाही. हे प्रत्यक्षात त्यांनी जाऊन तिथं अभ्यास केला की बाबा हे चोदरा जमात आहे का. हे अकोल्यामध्ये गेले, त्यांनी विचारलं इथं आहे का, घरोघरी फिरले आणि त्यांच्या लक्षात आलं की चोदरा नावाचं ही जमातच नाही इथं. पुन्हा त्याने भंडाऱ्याला गेले, अमरावतीला गेले, तिथं त्यांनी विचारलं इथं आहे का, तर त्यावेळी लक्षात आलं इथं पण नाहीये. तर त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात फिरले, कोणकोणत्या जमाती इथं राहतात त्याचे त्यांनी नोटिंग केले आणि त्यांच्या लक्षात आले की चौधरा ही अमरावतीमध्ये नाही, अकोल्यामध्ये नाही, बुलढाण्यामध्ये नाही, चंद्रपूरमध्ये नाही, नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद, वर्धा, बीड, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी ह्या मराठवाडा रिजन मध्ये चौधरा नावाचा
जमतच नाही. आणि त्यामुळे त्यांनी काय सांगितलं इथं, त्यांच्यासाठी एरिया रिस्ट्रिक्शन आहे तसं कंटिन्यू केलेलं आहे. आता हे बघा, 1956च इथं कुठंतरी चौधरा, हा हे बघा इथं आहे बघा, ही चौधरा, ही चौधरा कुठं कुठं नाही, थ्रू आउट दी स्टेट ही 56ची यादी आहे, पूर्ण महाराष्ट्रभर. पण फक्त कुठं एक्सेप्ट द डिस्ट्रिक्ट, कोणते जिल्हे सोडून, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, बीड वगैरे वगैरे वगैरे, उस्मानाबाद, ह्या जिल्हे सोडलं तर ही चौधरा जी आहे पूर्ण महाराष्ट्रात आहे असं म्हणलेलं आहे. म्हणजेच काय झालं, ह्या जिल्ह्यांच्या साठी चौधरा ह्याला एरिया रिस्ट्रिक्शन आहे. परंतु बाराडा साठी एरिया रिस्ट्रिक्शन हटवलेलं आहे, तिथून काढून टाकलं. ह्याही जिल्ह्यात आहे असं 76ला म्हटलं. कारण का, त्याने अभ्यास केले, बारडा इथं आहे का, बारडा बुलढाण्यात आहे का, अकोल्यामध्ये आहे का, नागपूरमध्ये आहे का, त्याने अभ्यास केला त्या त्या जिल्ह्यात जाऊन. मग त्यांच्या लक्षात आलं की बारडा इथं पण आहे, पण फक्त चौधरा नाही आहे. मग त्याने काय केलं, बारडावरचं क्षेत्रबंधन हटवलं. त्यांनी सांगितलं हित्त पण आहे, या जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा तुम्ही द्या. पण चौधरा मात्र ह्या जिल्ह्यात राहत नाही, कारण आम्ही पूर्ण प्रत्येक तालुके आम्ही हिंडून काढलो, पण चौधरा इथं नाही. त्यामुळं ते चौधराची जी एरिया रिस्ट्रिक्शन आहे ते मात्र कंटिन्यू करा तुम्ही, असं सांगितलं. लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर थोटी, ते थोटी इन औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हा, राजूर तहसील, चंद्रपूर डिस्ट्रिक्ट, ह्या डिस्ट्रिक्ट मध्येच थोटी आहे म्हणून सांगितलं त्यांनी. थोटी फक्त औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद याच जिल्ह्यामध्ये आहे. आणि तुम्ही जर 56 मध्ये जर बघितला, तिथं फक्त थोटी तुम्ही शोधून काढा, बरोबर. इथं थोटी जर आपण बघितलं तर इथं कुठंतरी आपल्याला शोधावं लागेल. हम्म, भिल्ल वगैरे, हा इथं, हा थोट्या थोट्या म्हणून आहे बघा इथं, इथं बघा, नाही थाटिया म्हणून आहे, सॉरी, थोटी म्हणून इथं आपल्याला दिसत नाही, पण ह्या लिस्टमध्ये कुठंतरी आहे ते. पण त्याला त्याला 1956ला, हा इथं आहे बघा, सॉरी, इथं आहे बघा, हे थोटी. थोटीला इन द डिस्ट्रिक्ट फक्त औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड आणि उस्मानाबाद मध्येच थोटी आहे असं 56 मध्ये पण सांगितलं होतं. आणि 76 मध्ये पण त्यांनी सांगितलं याच जिल्ह्यामध्ये थोटे आहे, महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी कुठेही नाही आहे. आणि म्हणून ते थोटीसाठी तुम्ही एरिया रजिस्ट्रेशन कंटिन्यू करा. औरंगाबाद, परभणी, नांदेड मधल्याच लोकांना तुम्ही काय करा, थोटीची सर्टिफिकेट द्या. बाकीचे सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक इकडल्या लोकांना थोटी देऊ नका, असं ते एरिया रिस्ट्रिक्शन त्यांच्यावरती लावला. फक्त चौधरा आणि थोटी ह्या दोघांच्या वरच एरिया रिस्ट्रिक्शन लावलं, कारण का खरोखर त्या जिल्ह्यामध्ये ती लोक नव्हते. परंतु आंध आंधवरती औरंगाबाद, परभणी, नांदेड हे 1956ला एरिया रिस्ट्रिक्शन लावलं होतं, तिथंच ही आंध लोक आहेत असं सांगण्यात आलं होतं. पण नंतर अंधावरचं रिस्ट्रिक्शन हटलं. कारण का, तर त्या कमिटीने औरंगाबादमध्ये अभ्यास केले, अंध लोक इथं आहेत का, तर त्यांच्या लक्षात आलं की अंध इथं आहे, औरंगाबादमध्ये आहेत, परभणीमध्ये आहेत. मग त्यावेळी त्यांनी सांगितलं की बाबा अंध हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत, इथं पण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून ही 76च्या लिस्टमध्ये जी अंध आहे, अंधच्या समोर कुठलीही जिल्हा दाखवलेला नाही, कारण का अंध सगळ्या जिल्ह्यामध्ये सापडलेला आहे. बागिया सगळ्या जिल्ह्यामध्ये सापडलेलं आहे, हे सगळ्या जिल्ह्यामध्ये सापडलेलं आहे. म्हणून एक लक्षात घ्या, मी काय म्हणतो बघा, ज्या ज्या जमाती सगळ्या जिल्ह्यामध्ये सापडलेल्या महाराष्ट्राच्या, तर त्या सगळ्या जमातीवरचं क्षेत्रबंधन हटवलेलं आहे. आणि ज्या ज्या जमाती विशिष्ट जिल्ह्यामध्ये सापडलेल्या आहे पण बाकीच्या ठिकाणी सापडलेले नाही, तर त्यांचं एरिया रिस्ट्रिक्शन त्यांनी 76 मध्ये पण कंटिन्यू केलेलं आहे. बरोबर. मग आत्ता बघा, आत्ता मी काय सांगतो व्यवस्थित समजून घ्या. आता चोदराला फक्त एवढ्या जिल्ह्यामध्ये दाखवलेलं आहे. कारण का, तर चोदरा फक्त, सॉरी, एवढ्या जिल्ह्यामध्ये दाखवलेलं नाही आहे. कारण का, तर चोदरा ह्या जिल्ह्यामध्ये सापडतच नाही, सापडत नाही. आता बघा, कोळी मल्हार,
कोळी मल्हार ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवलं, कारण इथं कुठली विशिष्ट जिल्हा दाखवलेला नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवलं. याचं कारण का, तर कोळी मल्हार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या कमिट्यांना आढळलं, हे जे गावोगावी पाणी भरण्याचं काम करतात, ज्यांना पाणभरे कोळी, चुंबळे कोळी हा आपण म्हणतो, तर तेच लोक मल्हार कोळी आहेत. पाणकोळी, पाणभरे कोळी, चुंबळे कोळी, कुनम कोळी अशी नावं आहेत त्यांना, आणि ते म्हणजेच मल्हार कोळी आहेत. हे जेव्हा त्या कमिट्यांच्या लक्षात आलं, तर त्यांनी काय सांगितलं, अरे हे तर मल्हार कोळी खेडेगावात आहेत, प्रत्येक खेडेगावात ही लोक आहेत, पाणी भरण्याचे काम करतात ही लोक. आणि स्वतः ठाणे जिल्ह्यातील गॅजेटरीमध्ये 1882च्या स्वतः ठाणे जिल्ह्यातील गॅजेटरीमध्ये लिहिलेलं आहे की मल्हार कोळी हे पंढरपूर, खानदेश आणि प्रत्येक खेडेगावामध्ये हे सापडतात, म्हणून ठाणे जिल्ह्यातलेच गॅजेटरीमध्ये लिहिलेलं आहे. तर ह्या सगळ्यांचं त्यांनी अभ्यास केले. ते म्हणले की कोळी मल्हार हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, असं फक्त ठाण्यामध्येच बंदिस्त ठेवणं ते बरोबर नाही, हे काढा. मी काय सांगतो, ह्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची आता क्षेत्रबंधन लावलेलं नाही किंवा कोणती जिल्हे त्यांच्या समोर दाखवलेले नाही. तर ह्याचा अर्थ असं काय झालं, तर हे सगळे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये आहेत, प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक खेडेगावामध्ये आहेत. जर विशिष्ट खेडेगावामध्ये जर नसतील, विशिष्ट तालुक्यामध्ये जर नसते, तर त्यांनी काय लिहिलं होतं, इथं लिहिलं बघा, एक्सक्लुडिंग. समजा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामध्ये हे जर नसते, तर त्यांनी काय म्हटलं असतं, एक्सक्लुडिंग कागल तालुका इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट असं म्हणले असते. समजा अक्कलकोट तालुक्यामध्ये महादेव कोळी नसते, तर काय म्हटलं असतं त्यांनी, एक्सक्लुडिंग अक्कलकोट तहसील इन सोलापूर असं ते लिहिले असते. पण असं कुठल्याही तालुक्याचं, कुठल्याही जिल्ह्याचं नाव ह्या महादेव कोळ्यांच्या समोर किंवा मल्हार कोळ्यांच्या समोर लिहिलेले नाही. म्हणजे याचा अर्थ, या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक खेडेगावमध्ये ही कोळी राहतात, म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलेले. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, जसं अंध भिल्ल ह्या लोकांच्यावरचं क्षेत्रबंधन उठल्यानंतर त्यांना हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळायला लागले, तशाच पद्धतीने आपल्याला मिळायला पाहिजे होते. पण दुर्दैवाने आपले कोणी आमदार नसल्यामुळं, खासदार नसल्यामुळं, आणि जे काय आहे त्यांचा अभ्यास कमी असल्यामुळं, तर हे सगळं व्यवस्थितपणे मांडणी करण्यात आलं नाही. आणि हे ऍक्च्युअली आत्ता हे प्रश्न सोडवायचा असेल, तर मी वारंवार सांगतो की एक तज्ज्ञ म्हणजे निवृत्त न्यायाधीशची कमिटी हे नेमलं पाहिजे, त्याच्यासमोर हे सगळे पुरावे आणायला पाहिजे, आणि त्यानंतरच आपल्याला न्याय मिळेल. कुठंतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याबरोबर मीटिंग झाली आणि रातोरात्र त्यांनी जी आर काढला, असं होत नसतं, आणि ते जी आर टिकत पण नसतं. तर हे सगळे व्यवस्थितपणे निवृत्त न्यायाधीशच्या समोर हे यायलाच पाहिजे. आणि म्हणून आपण एक PIL दाखल केलं पाहिजे की बाबा, या शासनाला एक निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमायला सांगा, आणि हे संपूर्ण महादेव कोळ्यांचे, मल्हार कोळ्यांचे अभ्यास करायला सांगा, आणि त्याचा अहवाल शासनाला सादर करायला सांगा. असं आपण एक PIL दाखल करायचा, आणि हायकोर्टातनं शासनाला एक डायरेक्शन द्यायचे, आणि त्या डायरेक्शनच्या माध्यमातून काय करायचं, एक कमिटी नेमला पाहिजे, आणि त्या कमिटीच्या माध्यमातून हे सगळे पुरावे त्यांच्या समोर ठेवला पाहिजे. हे PIL आता पहिल्यांदा आपल्याला दाखल करायचं आहे. लक्षात आलं, कारण ही वस्तुस्थिती जोपर्यंत समोर येत नाही, तो मग कोणी काय कर, हे बाकीचे हे 25 आमदार आहेत, ती काय अनपढ आहेत, त्यांना काय असं फारसं शिक्षण नाही. आता त्यांनी बोलण्यावरून तुमच्या लक्षात येतं, परवा एका माणसाने सांगितलं मुख्यमंत्र्याच्या समोर, ते म्हणजे कोर्ट हे मानवतावादी भूमिकेतून तुम्हाला तुमच्या बाजूने निकाल देतो. बघा, एक आमदार सांगतोय की कोर्ट हे मानवतावादी भूमिकेतून तुम्हाला निकाल देतं. म्हणजे एवढं नॉलेज, यांचं भयानक अफाट नॉलेज आहे, त्यामुळे ह्यांच्या समोर तुम्ही किती डोकं आपटलं तरी तुम्हाला न्याय मिळणार नाही. हे आता आपल्याला कोर्टाचा मार्गच अवलंब लागणार आहे. आता क्षेत्रबंधन पण लागलेलं आहे.
कोर्टामध्ये आपण करू. त्याच पद्धतीने बघा, इथं थोटीला काय म्हटलं, औरंगाबाद बीड हितच आहेत म्हणून सांगितलं, परंतु ठाकूरला मात्र काही म्हणलेलं नाही. म्हणजे ह्याचा अर्थ ही ठाकूर लोक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सापडल्यामुळं इथं कुठलाही जिल्हा लिहिलेला नाही. समजा ठाकूर कोल्हापूरात नसते तर इथं काय म्हटलं असतं त्यांनी, एक्सेप्ट कोल्हापूर असं म्हटले असते. पण इथं एक्सेप्ट कोल्हापूर वगैरे असं काय आहे का, नाही. याचा अर्थ काय झालं, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही ठाकूर लोक आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे, सगळीकडेच ही ठाकूर आहेत. पण दुर्दैव त्यांचं असं आहे की त्यांचं पण प्रतिनिधी कोण नाही, आपल्यासारखंच त्यांचे हाल आहे, त्यामुळे ते पण वंचित आहेत. म्हणून ही सगळी लोक काय व्हायला पाहिजे, कोर्टामध्ये जाऊन व्यवस्थितपणे मांडणी करून निवृत्ती न्यायाधीशच्या समितीसमोर हा सगळा मुद्दा मांडला पाहिजे. आता बघा, हा डाटा काय सांगतो, हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच आहे. त्यांनी कधी काढलं, 30 जुलै, बरोबर. हे 30 जुलै 1977 त्यांनी एक सर्क्युलर काढलं. सर्क्युलर काय काढलं मी वाचून दाखवतो. बघा, दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, अंडर देअर नंबर BC वगैरे वगैरे वगैरे, डेटेड 27 जुलै 1977, have informed that the Scheduled Caste and Scheduled Tribes Order Act 1976 has been brought into force with effect from 27 जुलै 1977. म्हणजे होम मिनिस्टरने आपल्याला सांगितलं की बाबा एरिया रिस्ट्रिक्शन ऍक्ट जो 1976 आहे, हे 27 जुलै 1977 पासून ते अंमलात आलेले आहे, बरोबर. द रिक्विजिट नोटिफिकेशन विल बी पब्लिश्ड इन द गव्हर्नमेंट गॅजेटियर व्हेन रिसिव्ड फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ठीक आहे, पुढे बघा, विथ द ब्रिंगिंग इन टू फोर्स ऑफ द प्रोव्हिजन of the said act, the existing area restriction in the state in respect of the scheduled caste and scheduled tribes will be removed. काय म्हटलं त्यांनी, तर त्यांनी सांगितलं की बाबा जी एक्झिस्टिंग एरिया रिस्ट्रिक्शन जे आहे, सध्या जे वेगवेगळ्या जमातीवरती आपण जे क्षेत्रबंधन लागू केलेलं आहे, तर ती क्षेत्रबंधन हा आपण आता रिमूव्ह करतोय विशिष्ट जाती आणि विशिष्ट जमातीसाठी. मी आता तुम्हाला सांगितलं कुणावरती लागू केलं होतं आणि कुणाकुणावरती रिमूव्ह झाला, तर ते सांगतात की बाबा आम्ही आता ह्या क्षेत्रबंधन कायद्यानुसार आम्ही सगळं रिमूव्ह करतो. पुढे काय म्हटलं बघा, दी पर्सन्स बिलॉंगिंग टू कन्सर्ड कास्ट किंवा ट्राईब, एक्सेप्ट शेड्यूल कास्ट कैकाडी अँड शेड्यूल ट्राईब चोदरा अँड थोटी, any area in Maharashtra state would be eligible for caste certificate belonging to that caste or tribe. बघा, त्यांनी काय सांगितलं की बाबा ह्या 1977चा केंद्र शासनाचा जो कायदा झाला, तर त्या कायद्याला अनुसरून आता क्षेत्रबंधन उठलेलं आहे. त्यामुळं फक्त शेड्यूल कास्ट मधली कैकाडी सोडून आणि शेड्यूल ट्राईब मधली चोदरा आणि थोटी, मी तुम्हाला दाखवलं चोदरा आणि थोटीवरती एरिया रिस्ट्रिक्शन कंटिन्यू करण्यात आलेलं आहे. तर चोदरा आणि थोटी हे दोन जमाती सोडून बाकीच्या सगळ्या जमातींना एक्सेप्ट म्हणलेल्या, एक्सेप्ट म्हणजे ही दोन जमाती सोडून बाकीच्या सगळ्या जमातींना थ्रू आउट दी महाराष्ट्र स्टेट, ते काय आहे, महाराष्ट्र स्टेट वुड बी इलिजिबल. ते काय आहे, ती इलिजिबल आहे. कशासाठी इलिजिबल, फॉर द कास्ट सर्टिफिकेट बिलॉंगिंग टू दॅट कास्ट किंवा ट्राईब. म्हणजे ती एसटीच्या किंवा SCच्या कास्ट सर्टिफिकेटसाठी ती आता पात्र आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही जमाती आहेत, जे काही जाती आहेत, तर ते 1976च्या कायद्याला अनुसरून ते काय आहेत, संपूर्ण महाराष्ट्रासाठी ते पात्र आहेत. ते कुठेही असले तर तुम्हाला त्यांना शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबचे प्रमाणपत्र द्यायचं आहे. फक्त कोणावरती बंधन आहे, थोटीवरती आणि चोदरावरती. चोदरा पण विशिष्ट जिल्ह्यात आहे, थोटी पण विशिष्ट जिल्ह्यात आहे. त्यामुळे तेवढ्याच जिल्ह्यामध्ये त्यांना थोटीना
आणि चौधरांना द्या, परंतु ह्या 47 पैकी बाकीच्या सगळ्यांना मात्र काय करा, ते कुठेही असले तरी त्यांना तुम्ही द्या. लक्ष द्या. मग मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठं मायग्रेशन कुठं आला? बाबा त्या आदिवासी क्षेत्रातील मायग्रेट झालेले लोकांनाच ते द्यायचं, असं हे लोक जे बोंबलतात, तर हे कुठं तुम्हाला दिसलं सांगा? या कायद्यामध्ये कुठं आहे हे मायग्रेट झालेले लोकांना? अरे मूर्खानो, तुम्हीच आमच्याकडनं मायग्रेट झालेले आहे. तुम्हीच त्या निजाम प्रांतातून मायग्रेट झालेले आहे. तुम्हीच त्या मराठवाडा, बेरार आणि कर्नाटक भागातून तुम्ही मायग्रेट झालेले आहे. म्हणजे आमच्याकडून तुम्ही गेलेला आहे, त्या निजाम प्रांतातनं तुम्ही गेलेलं आहे. आणि आणि म्हणताय की आमच्याकडनं मायग्रेट झालेल्या लोकांना द्या. तर हे सगळं मूर्खांचा बाजार आहे. अर्धवट नॉलेजमुळे हे सगळं गोंधळ ती स्वतः लोक करून घेतात आणि त्यांचं नॉलेज अपूर्ण असल्यामुळे आम्ही वंचित राहतो. बरोबर. तर हे लक्षात घ्या, सर्क्युलर तेव्हाच काढलं हे 30 जुलै 1977 महाराष्ट्र शासनाने सर्क्युलर काढलेलं आहे. म्हणजे तेव्हापासून आपल्याला सगळ्यांना मिळालं पाहिजे होते. ठाकूरना, महादेव कोळी, मल्हार कोळी, भिल्ल, तडवी, अमुक तमुक ह्या सगळ्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळायला पाहिजे होते. पण दुर्दैवाने काहीच लोकांना मिळतात, म्हणजे अजून सुद्धा जे बऱ्यापैकी दऱ्याखोऱ्यामध्ये राहतात त्यांनाच दिला जातो, बाकीच्या लोकांना दिला जात नाही. पण हे चुकीचं आहे. आता इथं बघा, इथं एक पुन्हा एक 1985 महाराष्ट्र शासनानेच एक परिपत्र काढलेलं आहे. बरोबर. मंत्रालय हे बघा, महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाने काढलेलं आहे. हा, हे सचिव बघा जठार म्हणून कोणतरी होता 1985 काय काढलं त्याने बघा, आपल्या दिनांक 1985 सचिव किंवा आदिवासी विकास यांना लिहिलेल्या संदर्भात कळविण्यात येते की दिनांक 27/7/1977 पासून क्षेत्रीय बंधन उठवल्यापासून महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीतील क्रमांक 28, 29, 30 वर असलेल्या कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलचा, कोलघा, कोळी मादेव, डोंगर कोळी व मल्हार कोळी ह्या नोंदी संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहेत. बघा, हे संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहेत. त्यामुळे आपल्याकडील महादेव कोळी इत्यादींना त्यांच्या जमातीबाबत आवश्यक तो सबळ पुरावा संबंधित तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे अर्जासोबत सादर केला तर त्यांना अनुसूचित जमातीचे जातीचे प्रमाणपत्र मिळू शकेल. जर सबळ पुरावा देऊनही एखाद्या प्रकरणी तालुका दंडाधिकारी याने प्रमाणपत्र दिले नाही तर संबंधित व्यक्ती विभागीय आयुक्ताकडे अपील करू शकेल. एकदम स्पष्ट त्यांनी सांगितलं की 1977 पासून हे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. जर या लोकांनी तुमच्याकडे अर्ज केले, ते पुरावे दिले तर तुम्हाला ते द्यायचंच आहे. आणि जर एखादा प्रांत देत नसेल, अधिकारी देत नसेल, तर त्या व्यक्तीने ती अपील करायचं. सांगा, इथं कुठं असं म्हणलेलं ह्या जी आर मध्ये की बाबा आदिवासी क्षेत्रातून मायग्रेट झालेली लोक जर तुम्हाला आढळले इकडं तिकडं तर त्यांना तुम्ही पकडून कास्ट सर्टिफिकेट द्या, असं कुठं म्हटलंय का? नाही ना. बरोबर. तर हे कुठंही असं म्हटलेलं नाही. आता बघा, हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं पत्र आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट तुम्हाला दिसतंय का बघा, हे कधी 2016 अलीकडचं आहे. विथ रेफरन्स टू युअर आरटीआय ऍप्लिकेशन डेटेड 3/10/2016, ओके, इट इज स्टेटेड दॅट कोळी महादेव इज शेड्यूल्ड ट्राइब in entire Maharashtra since first presidential order 1950. कोळी महादेव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1950 पासूनच काय आहे, शेड्यूल ट्राईब मध्ये आहे. एंटायर महाराष्ट्र म्हटलेले नाही, फक्त टीएसपी नाही. कारण का 76 क्षेत्रबंधन उठल्यामुळं 56 जो काही यादी होता तो 50 मधून घेतला होता. 50 मध्ये महादेव कोळी होते, तेच महादेव कोळी इथं घेतला होता. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की 50 मध्ये जसे संपूर्ण महाराष्ट्राला लागू होते तसेच आता सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला ते लागू आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामधल्या महादेव कोळ्यांसाठी ती आहे आणि त्यांना ते मिळालं पाहिजे. महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्यातील महादेव कोळी शेड्यूल ट्राईब मध्ये आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पुढे त्यांनी काय म्हटलं बा, दी कॉन्स्टिट्यूशन ऑर्डर 1950 डोंगर वगैरे ठीक आहे. कोळी मल्हार आर ऑल्सो शेड्यूल ट्राईब्स इन होल महाराष्ट्र सिन्स 1976. 1976 पासून कोळी मल्हार संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. त्यांनी मग 1950 का म्हटलं नाही, तर 1950 मध्ये कोळी मल्हार हे ओबीसी मध्ये होते. मग 1956 का म्हटलं नाही, तर 1956 मध्ये कोळी मल्हार हे फक्त ठाणे जिल्ह्यातील कोळी मल्हारना ही फॅसिलिटी मिळत होते. पण संपूर्ण महाराष्ट्रातले कोळी मल्हारना कधीपासून मिळायला लागले, तर 1976 पासून. म्हणून त्यांनी सांगितलं 1950 पासूनच संपूर्ण महाराष्ट्रातील महादेव कोळी ही एसटी मध्ये आहेत आणि 1976 पासूनच संपूर्ण महाराष्ट्रातील मल्हार कोळी ही एसटी मध्ये आहेत. मग कमीत कमी 76 पासून तर मिळायला पाहिजे. 50 सोडून द्या, 50 मध्ये आपण नव्हतो, आपले पूर्वजांनी काय केलं आपल्याला पण माहित नाही. 56ला पण आपण नव्हतो, बरोबर. तो ठीक आहे, पण आता 76चं तर एवढं क्लिअर कट आहे ना रे. 76 पासून तर तुम्ही द्यायला पाहिजे होतं ना. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, 76 मध्ये क्षेत्रबंधन हटल्यानंतर आमची लोकसंख्या त्या शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये आता वाढणार, कारण 56 ते 76 तुम्ही बंदिस्त केलं होता. 76 मुळे ती वाढणार आणि वाढल्यामुळं त्या वाढीव लोकसंख्येच्या आधारे अनुदान पण दिलं गेलेलं आहे, आमदार पण दिले गेलेले आहे, खासदार पण दिले गेलेले आहे, सगळं दिलेलं आहे. आणि क्षेत्र बंधन उठलेलं आहे, परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे. त्यांनी सांगितलं थोटी आणि चोदरा एवढा सोडला तर सगळेचे सगळे हे अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रासाठी ते काय आहे, इलिजिबल आहेत. मग एवढं असताना सुद्धा मग अन्याय का, ह्या लोकांना का मिळत नाही, तर त्याचं एकच असं की हे टीएसपी क्षेत्रातील लोक अर्धवट आहेत, त्यांना परिपूर्ण नॉलेज नाही आणि ह्या पडताळणी समित्या ह्या 25 आमदारांच्या दबावाखाली काम करतात. त्यांनी जर ओटीएसपीतल्या लोकांना सर्टिफिकेट दिलं तर त्यांची बदली गडचिरोलीला होतोय, त्यामुळे ते दबावाखाली सतत असतात, बरोबर. आणि त्यांच्याही डोक्यामध्ये भरवण्यात आलं की हे लोक खोटे आहेत, ही लोक बोगस आहेत, ही लोक महादेव कोळे, हे त्यांच्या डोक्यामध्ये त्यांच्या पूर्वजांनी भरवलेलं आहे, मागच्या समितीने त्यांच्या डोक्यात घातलेलं आहे. त्यामुळे ते त्याच्या त्या मानसिकतेतनं बाहेर यायला तयार नाही. तर असं हे सगळं कॉम्प्लिकेट होत गेलेलं आहे. पण असं इतकं कॉम्प्लिकेट होण्यामध्ये काय असं काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. फक्त विषय केव्हापासून वाढला, तर हे माधुरी पाटलाचं प्रकरण लागल्यापासून वाढला. पण माधुरी पाटलांतर एकदम क्लिअर कट सांगितलेले काय आहे त्याच्यामध्ये. फक्त त्यांनी कोस्टल एरियातली जी मच्छीमार कोळी आहे किंवा सोन कोळी आहे ती ओबीसी मध्ये येतात, बाकीच्यांचा काही संबंध नाही असं माधुरी पाटलांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे. पण ह्या लोकांनी सांगितलं की बाबा सगळे कोळी ओबीसी मध्ये आहेत, बरोबर. आणि त्याच्यानंतर दुसरं चूक कुठं झाले आपले, तर आपल्या लोकांनी अर्धवट नॉलेजमुळं त्यांनी लिहून दिलं की बाबा आम्ही महादेव कोळी नाही, मल्हार कोळी नाही, आम्ही एसटीतलं कोळी नाही, आम्ही एसबीसी मधलं कोळी आहे. आता एसबीसीतले कोळी तर मच्छीमार कोळी आहेत, समुद्र किनारचे सोन कोळी आहेत, तर ह्यांनी सांगितलं आम्ही पण सोन कोळीच आहे. आणि त्यामुळे तिकडल्या लोकांचा गोंधळ झाला. त्यांना वाटलं हे लिहून देतात बॉन्डवर म्हणजे हे बोगसच आहे आणि बोंबलायला लागले ते आपल्या नावावर. पण वस्तुस्थिती ते तशी नाही आहे. वस्तुस्थिती प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यागावामध्ये महादेव कोळी मल्हार कोळीच राहतात. कोळी नावाचं स्वतंत्र कोणीच नाही आहे. कोळी म्हटलं की तो एकतर महादेव कोळे, मल्हार कोळे, नाहीतर टोकरे कोळे, नाहीतर सोन कोळे, एवढंच आहे. चार पैकी एक कोणतर आहे. त्यामुळे मित्रांनो हे सगळं कायदा बघा, हे सगळे गॅजेटरी बघा, सेन्सस रिपोर्ट बघा, तर तुमच्या लक्षात येईल की आपल्यावरती अज्ञानातून, बर ते काय मुद्दा म्हणून केलं असं पण नाही, अज्ञानातून हे आपल्यावरती अन्याय केलेला आहे. आणि हे अज्ञान दूर करण्यासाठी एक स्वतंत्र कमिटीच नेमायला पाहिजे होतं आणि ते झालं होतं. 6 महिन्यापूर्वी जळगावकरने खूप छान उपोषण करून ते केलं होतं. पण आपलं दुर्दैव ती कमिटी स्थापन झाली नाही, रद्द झाली वगैरे, आणि आता काय ती शक्य नाही. ठीक आहे, काही हरकत नाही, आपण बघू काय करायचं.
त्याच्यानंतर बघा, हा तेच जे काही केंद्र शासनाचं पत्र आहे तेच जरासं मोठ्या ह्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे. तर महादेव कोळी 1950 पासूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. हे बघा, एंटायर महाराष्ट्र म्हणलेलं आहे, एंटायर महाराष्ट्र. आणि मल्हार कोळी सुद्धा संपूर्ण होल महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे 76 पासून. ओके. तर मित्रांनो, ह्यावरून आपलं काय लक्षात आलं ह्या व्हिडिओवरनं? तर 1976च्या कायद्यामध्ये कुठल्याही जातीला किंवा जमातीला इन्क्लूड केलं नाही किंवा एक्सक्लूड केलेलं नाही. फक्त त्यांनी काय केलेलं आहे, 56 मध्ये जे एरिया रिस्ट्रिक्शन लावलं होतं तर ती एरिया रिस्ट्रिक्शन हटवलेलं आहे, सगळ्यांच्यावरच हटवलेलं आहे. फक्त थोटी आणि चोदरा ह्या दोन जमाती सोडले तर सगळ्यांच्यावरचे बंधन होते. फक्त महादेवकुळ मल्हार कुळवरच बंधन होते असं नाही, सगळ्या टीएसपी मधल्या ओटीएसपी मधल्या सगळ्यांच्यावर बंधन होते. 56 ला हटवले, 76 ला हटवले. फक्त काय व्हायला पाहिजे होतं, 76 पासून जसं भिल्ल गोंड अमुक तमुकांना सवलती मिळायला सुरू झाले तसं आम्हाला पण मिळायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने मिळालेलं नाही. ओके. परंतु एक लक्षात घ्या की आपण 76 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील महादेव कोळी आणि मल्हार कोळी हे अनुसूचित जमातीमध्येच आहे. कायद्याने त्यांना द्यावंच लागणार आहे. आणि हे नाही दिलं तर ह्यांच्या बापाकडनं आपल्याला घ्यावं लागणार आहे. आणि त्याचं दुसऱ्या टप्प्यातली लढाई म्हणजे केंद्राकडं राष्ट्रपतींच्याकडे कंप्लेंट दाखल करणे आणि 1976 पासून ह्या लोकांनी वंचित का ठेवलं ह्याची चौकशी करणे. आणि 1976 पासून आमच्या लोकसंख्येवरती जे पैसा येत होता त्याचा ह्या लोकांनी कुठं वापरलं ह्याची चौकशी करायला एक स्वतंत्र कमिटी नेमायला, राष्ट्रपतींच्याकडे कंप्लेंट करणे, हा जो प्रकार आहे आता आपल्याला ती करावा लागणार आहे. ओके. तर पुढच्या अजून एक व्हिडिओ ह्या एरिया रिस्ट्रिक्शन वरती होईल. तर एरिया रिस्ट्रिक्शन लागलेला उठलेलं असताना सुद्धा त्या लोकांनी इनडायरेक्टली पुन्हा 24/4/85च्या परिपत्रकाच्या आधारे किंवा पुन्हा त्या घारेच्या मूर्ख घारेच्या पुस्तकाच्या आधारे कशा पद्धतीने हे लोकांनी आपल्याला वंचित ठेवलं, कशा पद्धतीने ही लोक षड्यंत्र रचले, तर हे आपण काय करू पुढच्या व्हिडिओमध्ये 7E मध्ये आपण बघू. ओके. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पण बघा, सगळ्या ग्रुपवरती पाठवा, सगळ्यांना बघायला सांगा. कारण आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कमीत कमी 1000भर अभ्यासक तयार करायचा महाराष्ट्रामध्ये. प्रत्येकाला ही परिपूर्ण नॉलेज असला पाहिजे. परिपूर्ण नॉलेज जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही पेटून उठू शकता आणि तुम्ही तुमच्या तुमच्या भागातील लोकांना न्याय मिळवून देऊ शकता. म्हणून सगळे व्हिडिओज व्यवस्थितपणे बघा, समजून घ्या. समजत नसेल तर मला कॉल करा, विचारा. पण ही तरुण मंडळी जी आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये जास्त लक्ष घाला आणि हा सगळा विषय तुम्ही अभ्यासा आणि मगच तुम्ही व्यवस्थितपणे लढू शकता, कॉन्फिडेंटली लढू शकता आणि न्याय तुम्ही मिळवून घेऊ शकता. ठीक आहे. मी तो थांबतो. धन्यवाद. थँक्स.